नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आता बघा, अधिक महिना येणार आहे. त्याच्या आधीच शनी अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आहे आणि त्याच दिवशी शनी जयंती सुद्धा आहे. तर काय उपाय करायचे, काय सेवा करायच्या, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. अधिक मास तर दुसऱ्या दिवशी सुरू होत आहे. त्याच्या आधीच आपल्याला हे कामं करायचे. तर अमावस्या आहे आता शनिवारी, तर 1-2 दिवस आहे आपल्याकडे. तर त्याआधी अमावस्या येण्याच्या आधी आपल्या घरामध्ये आपल्याला स्वच्छता करायची. स्वच्छता असली का आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, नकारात्मकता. आणि त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे घर स्वच्छ असलं तर वातावरण आपल्या घरात आपोआप प्रसन्न होतं. त्याच्यामुळे आधी घर स्वच्छ करायचंय. आणि बघा, कान्याकोपऱ्यामध्ये धूळ साचलेली असते, ती आपल्याला दिसत सुद्धा नाही कधी कधी. आणि घर मोठं असतं, सगळं एकदम स्वच्छ करणं महिलांना शक्य नसतं. त्याच्यामुळे आपल्याला 2 दिवस आधीच थोडी थोडी स्वच्छता करायची. आणि जे मी हे तुम्हाला कामं सांगणार आहे, ज्या सेवा सांगणार आहे, तर घरातल्या लक्ष्मीने, घरातल्या महिलांनी ही सेवा आवर्जून करायचे, हे काम आवर्जून करायचे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कटकट, भांडण, आजारपण, म्हणजे मुलं चिडचिड करतात, एकमेकांशी सतत वाद होत असतो. तर या सेवा केल्याने, हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये शांतता नांदेल आणि हळूहळू निगेटिव्हिटी आपल्या घरांमधून निघून जाईल बाहेर. त्याच्यामुळे अमावस्याच्या दिवशी आवर्जून हे कामं करायचे. 2 दिवस आधीच तुम्हाला थोडी थोडी स्वच्छता करायची. काने कोपरे स्वच्छ करायचे एकदम. म्हणजे जी धूळ आपल्याला दिसत नाही, पण तुम्ही 1-2 वस्तू काढून बघा, त्याच्या मागे जाळे लपलेले असतात, धूळ साचलेली असते, तर ती क्लीन करायची. आणि त्या धुळेनेच मग आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते आणि त्याच निगेटिव्हिटीमुळे आपल्या घरामध्ये आजारपण, भांडणं हे वाढत असतात. त्याच्यामुळे जितकी स्वच्छता करता येईल 2 दिवस आपल्याला, तर तेवढी करायची. मी तर 2 दिवसपासूनच थोडी थोडी करते, एकदम तर शक्य नाही. बाकीचे पण कामं महिलांना असतात, त्याच्यामुळे थोडं थोडं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला करायचंय. स्वच्छता तर आपण 2 दिवस आधीच करून घ्यायची आहे. आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय करायचंय, सकाळी लवकर उठायचंय, स्नान करायचं आहे. आणि आपण झाडझूड तर करूनच घेतो, पण उठल्या उठल्या तुम्हाला काय करायचंय, माठातलं पाणी जे आहे ना, तर ते उंबरठ्यावर शिंपडायचंय आणि थोडं दाराच्या बाहेर शिंपडायचंय, जेणेकरून जी बाहेर आपली वाईट शक्ती असेल, आपले जे पित्र असतात, तर ते बाहेर येऊन थांबलेले असतात. आणि जेव्हा आपण हे पाणी शिंपडतो, तर त्या पाण्याने ती निगेटिव्हिटी जी असते ना, तर ती तिथेच दबली जाते. आणि आपले पित्र, आपण बाहेर जे पाणी शिंपडतो, तर त्याने काय होतं, आपले पित्र जे असतात तर ते शांत होतात. आपले पित्र रात्रभर म्हणजे नाही का बाहेर थांबलेले असतात. आणि आपण जेव्हा ते पाणी शिंपडतो, तेव्हा आपले पित्र जे असतात तर ते शांत होतात. आणि उंबरठ्यावर जे पाणी शिंपडतो, त्याच्याने निगेटिव्हिटी आहे तर ती तिथेच दबली जाते. त्याच्यामुळे आवर्जून उठल्या उठल्या तुम्हाला हे काम करायचंय. स्नान झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे, तुळशीला पाणी द्यायचे. सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू आणि काळे तीळ टाकायचे. काळे तीळ अमावस्या आहे त्या दिवशी, त्यामुळे तुम्हाला काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचे. सूर्याचा आशीर्वाद आपल्याबरोबर कायम पाहिजे, कारण की आपण जेव्हा सूर्याची उपासना करतो, त्यावेळेस आपले कामं कधीच असे अडकत नाही. सूर्यदेवताचा आशीर्वाद आपल्याबरोबर कायम असतो. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं, जर आपण सूर्यदेवाची रोज उपासना केली तर. पण त्या दिवशी तुम्हाला त्या जलमध्ये हळद, कुंकून, काळे तीळ टाकून ते जल तुम्हाला सूर्याला त्या जलाने अर्घ्य द्यायचंय. आणि नंतर तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला पाणी द्यायचं, हळद, कुंकू, जी पण आपण तुळशीची पूजा करतो, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, तर तो लावायचा आहे. तुळशीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला आवर्जून त्या दिवशी उंबरठा पूजन करायचे. उंबरठा पूजन केल्याने काय होतं, नकारात्मकता आपल्या घरात येत नाही. लक्ष्मीचा वास असतो, लक्ष्मी अखंड चिरकाल आपल्या घरामध्ये वास करत असते. बघा, उंबरठा आणि घराचं अंगण बघूनच घरातलं काय वातावरण आहे ते लक्षात येतं. जुने लोक म्हणतात, अंगणावरूनच घराची परीक्षा होते. त्याच्यामुळे आपल्याला जर लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल, लक्ष्मीचं घरामध्ये स्वागत करायचं असेल, तर आपल्याला उंबरठा पूजन हे आवर्जून करायचं आहे. उंबरठा पूजन केलं तर लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात प्रवेश करत असते. उंबरठा पूजनच्या वेळेस तुम्हाला लेपन करायचंय. ते लेपन कसं करायचं, गोमूत्र घ्यायचंय, त्याच्यात हळद टाकून, गंगाजल टाकून, गुलाबजल, गंगाजल, हळद आणि गोमूत्र याचं लेपन करायचंय. त्या लेपन तुम्हाला
उंबरठ्याला लेपन लावून घ्यायचे, दोन्ही बाजूंना स्वस्तिक करायचे. आधी उंबरठा पूजन करायच्या आधी तुम्हाला उंबरठा स्वच्छ धुवून घ्यायचा. आधी तर मी तुम्हाला सांगितलंच का सगळी स्वच्छता करायची, त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या सेवा करायच्या. उंबरठा पूजन झाल्यावर दरवाजा जो असतो तो सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे कपड्याने. आणि दरवाज्यावर सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामध्ये जे पण कोणी येतं, म्हणजे असं काही नाही, म्हणजे जर वाईट शक्ती असेल तर ती स्वस्तिककडे पाहूनच येत नाही, आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याच्यामुळे स्वस्तिक ही दरवाज्यावर आवर्जून काढायचे. उंबरठा पूजन झाल्यानंतर तुम्हाला आपले जे वाहन आहे, वाहन स्वच्छ पाण्याने पुसायचे आहे. तुम्हाला जर धुवायची हे असेल, सोय असेल, तर तुम्ही आपले जे वाहन आहे रोज आपण म्हणजे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, तर ते धुवायचे आहे. आणि जर पाण्याने पुसले तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचे आणि गोमूत्र टाकायचे. त्याच पाण्याने तुम्हाला वाहन आपले जे आहे गाड्या, तर त्या पुसायच्या आहे, जेणेकरून आपल्या गाडीवर आपण बघा दिवस दिवस त्याच्यावर प्रवास करत असतो. आणि मग त्या गाडीवर जर थोडी निगेटिव्हिटी असेल तर मिठाच्या पाण्याने आपण जर स्वच्छ केल्या तर ती निगेटिव्हिटी निघून जाते. गाड्या पुसल्यानंतर मग आता तुम्हाला किचनची पण पूजा करायची आहे, गॅसची, अग्निदेवताची पण पूजा करायची आहे. ते पूजा झाल्यानंतर आपण आपले कामं करू शकतो. आता तुम्हाला सांगते, स्वच्छता तर तुम्हाला त्या पण दिवशी करायची आहे. फरची पुसायची आहे. फरची पण पुसाल ना तर त्या पाण्यात तुम्हाला खडे मीठ, हळद, गोमूत्र टाकूनच हे करायचं आहे, ती फरशी पुसायची आहे. आणि एक सांगायचं राहिलं, जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तर त्या आंघोळीच्या पाण्यात त्या दिवशी तुम्हाला काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. काळे तीळ म्हणजे नसतील तर मग थोडी चिमूटभर हळद टाकून किंवा तुरटी टाकून आंघोळ केली तरी हरकत नाही आहे. मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर बघा, आता संध्याकाळच्या वेळेस काय काय सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगते. तुमच्या ज्या गाड्या आहेत, मुलं, आपल्या घरामध्ये मुलं असतात, सतत आजारपण असतं बघा, तर आपल्या मुलांवरून 7 वेळेस उतारा म्हणतो आपण बघा, 7 वेळेस नारळ उतरून टाकायचं आहे. 7 वेळेस उतरताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. आणि ते नारळ म्हणजे 7 वेळेस उतरून झाल्यानंतर एखाद्या मोकळ्या जागेत टाकून द्यायचं आहे. परत मागे फिरून बघायचं नाही. घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. आणि तसंच तुम्हाला जर घरावरून उतारा करायचा असेल, बघा आपल्या घरामध्ये भरपूर कोणी पण येतं जातं, कोणाची नजर कशी असते, कोणाचं मन कसं असतं, बरेच म्हणजे वाईट विचार असतात, काही असतं, तर आपल्याला कळत न कळत आपल्या घराला पण कुठेतरी दोष लागलेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला घरावरून पण नारळाचा उतारा जर तुम्हाला करायचा असेल तर तो पण 7 वेळेस तसाच उतरवायचा आहे. 7 वेळेस उतरवताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं हे करायचंय, श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे 7 वेळेस, आणि तो पण तसंच करायचंय. उतरून झाल्यानंतर तुम्हाला मोकळ्या जागेत टाकून द्यायचंय. तो नारळ घरात ठेवायचा नाहीये. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळीच आपल्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावरून सुद्धा तसाच उतारा करायचा, म्हणजे जेणेकरून बघा आपल्या गाडीचा छोटा मोठा अपघात काही असं होणं शक्य नसतं. आपण जर दर अमावस्याला हे उतारे केले तर घरावरून करा, आपल्या मुलांवरून करा आणि आपल्या गाड्यांवरून, तर दर अमावस्याला हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. याच्याने आपल्या घरामध्ये खरंच तुम्ही करून बघा, याचा खरंच तुम्हाला फरक पडेल. आता घरावरून उतारा, मुलांवरून, गाड्यांवरून करून, आणि नारळ वेगवेगळे घ्यायचे, एकच नारळ घ्यायचं नाही. तिने तुम्हाला जर घरावरून उतारा करायचा असेल तर तो नारळ वेगळा, गाड्यांचा नारळ वेगळा, मुलांचा नारळ, म्हणजे नारळ हे आपल्याला वेगवेगळे घ्यायचे. ते झाल्यानंतर आता संध्याकाळची सेवा काय करायची आहे बघा. वेळ तर प्रत्येकाला नसतो, पण एखाद दिवशी आपण काढायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला देवाजवळ यायचं आहे. देवाजवळ दिवा, अगरबत्ती, आपली जी पण स्वामींची नित्यसेवा आहे ती तर तुम्हाला करायचीच आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचे. 11 वेळेस झालं शक्य तर चांगलंच आहे. तुम्हाला 11 वेळेस जर कालभैरवाष्टक म्हणायचंय तर तुम्हाला उजव्या हातात पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या. पिवळ्या मोहऱ्या घेऊन पिवळ्या मोहऱ्या घेऊन तुम्हाला 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचंय. आणि कालभैरवाष्टक म्हटल्यानंतर तुम्हाला त्या मोहऱ्या काय करायच्या आहे, पूर्ण घरभर, टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरात त्या मोहऱ्या टाकायच्या आहेत थोड्या थोड्या. आणि तुम्ही म्हणाल त्या मोहऱ्यानंतर काय करायच्या, नंतर त्या दुसऱ्या दिवशी झाडल्यामध्ये निघून जातात आणि त्या आपण निर्माल्यात टाकायच्या आहे. तर मग अशी संध्याकाळची सेवा झाली. कालभैरवाष्टक तुम्हाला खरंच आवर्जून म्हणायचे. दुसरं मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही, पण अमावस्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून कालभैरवाष्टक 11 वेळेस म्हणा.
तुम्ही म्हणाल 11 वेळेस का, पण नाही, आपल्या घरात जर थोडीफार निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाते हे कालभैरव अष्टकनी. जी काही वाईट शक्ती आपल्यावर असते किंवा आपल्या घरावर असते तर ती ह्या उपायाने निघून जाते. त्याच्यानंतर तुम्हाला पंथीमध्ये तेजपान, कापूर, लवंग हे घ्यायचं आहे, पिवळी मोहरी, अशा वस्तू घ्यायच्या आहे, एका पंथीत घ्यायच्या आहे. काय घ्यायचं आहे? तेजपान, कापूर, लवंग, पिवळी मोहरी आणि एक वेलची, एवढं घ्यायचं आहे. आणि हे तुम्हाला पंथीत घेऊन कापूरनी जाळायचं आहे. हे जे जाळलेलं आहे तर ते सगळ्या घरात फिरवायचं आहे. याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये जी पण काही नकारात्मकता असतात ती निघून जाते, त्या धुराने ती नकारात्मकता निघून जाते. त्याच्यामुळे हा एक उपाय करायचा आहे तुम्हाला. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला कणकेचा दिवा करायचा आहे. कणकेचा दिवा तुम्हाला एक असा एवढा छोटा करायचा आहे, त्याच्यात वात लावायची. तुम्ही मोहरीचं तेल असेल तर अतिउत्तम, नसेलच तर तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरी चालेल. आणि दिवा लावताना तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर, म्हणजे उंबरठा असेल ना तर त्याच्या खाली लावायचा आहे. आणि ती वात जी आहे ना तर ती दक्षिण दिशेला करायची आहे. दक्षिण दिशेला केल्यानंतर तुम्हाला तुमचं तोंड सुद्धा दक्षिण दिशेला करून मग तो दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावताना तुम्हाला डायरेक्ट तो दिवा पंथीवर जमिनीवर ठेवायचा नाहीये, तर छोटी प्लेट घ्या, प्लेटवर थोडे तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर तो दिवा ठेवा आणि मग तो लावा दक्षिण दिशेला तोंड करून. तर हा दिवा कशासाठी असतो तर आपल्या पितरांसाठी, जे पण आपले पित्र म्हणजे असतात तर त्या दिवाने आपले पित्र जे आहे तर ते शांतता, म्हणजे हे आहे दीपदान, याला म्हणतात दीपदान. त्याच्यामुळे तुम्हाला दीपदान सुद्धा त्या दिवशी आवर्जून करायचं आहे, जेणेकरून आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. हा दिवा फक्त त्याच्यासाठी असतो की आपले जे पित्र आहे तर त्यांचा कृपा आशीर्वाद कायम आपल्या सोबत असतो. बघा, बरेच वेळेस आपले जे काही कामं अडतात, कामं होता राहतात, तर ते कुठेतरी आपल्याला पितृदोष असतो. त्याच्यामुळे आपल्याला दर अमावस्याला हे कामं करायचे. तर एवढ्या सेवा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायच्या आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सुरू होतोय अधिक महिना. त्याच्यामुळे मी जास्त सेवा सांगितलेल्या नाही, एकदम शॉर्टकट, जितक्या महिलांना शक्य होतील तेवढ्या थोड्या सेवा मी सांगितलेल्या आहे. कारण की सगळ्याच महिला अशा, म्हणजे कोणी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतं, कोणाला खरंच वेळ नसतो. त्याच्यामुळे एवढ्या सेवा तर कुठलीही स्त्री करू शकते, एवढा वेळ लागणारच नाही. कालभैरव अष्टक जरी म्हटले ना तरी 11 वेळेस म्हणायला किती अर्धा तास लागतो. त्याच्यात काहीच हरकत नाही एखाद दिवशी आपल्याला ही सेवा करायला. आणि कणकेचा दिवा तुम्ही म्हणाल आपण पोळ्यांना भिजवतोय आणि त्याच्यातूनच काढायचं नाही, त्याच्यासाठी ती वेगळीच कणिक तुम्हाला डिशमध्ये भिजवायची आहे आणि त्याचा तो दिवा करायचा आहे. एवढ्या सेवा तुम्हाला आवर्जून अमावस्याच्या दिवशी करायच्या आहे. बघा फरक पडतो का नाही, नक्कीच फरक पडेल. जर तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत तर त्या दर अमावस्याला करत गेले तर हळूहळू तुमच्या घरातले कटकट, आजारपण, जे पण काही प्रॉब्लेम असतील ना तर ते निघून जातील. आणि आपले जे पण काही कामं अडलेले असतात, मार्गी लागत नाही, तर ते कुठेतरी आपल्याला पित्रांचा दोष असतो. त्याच्यामुळे ह्या सेवा केल्याने पितृदोष निवारून जातो, आपला दूर होऊन जातो. तर ह्या सेवा तुम्हाला करायचं आहे. दुसऱ्या दिवसापासून अधिक मास आहे, तेच सांगत होते मी. अधिक मास आहे तर त्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या ज्या पण काही सेवेचा संकल्प करायचा आहे, दुसऱ्या दिवसापासून ती सुरुवात करायची आहे. आणि म्हणजे या सेवा तुम्ही नक्की करून बघा, सेवा करा आणि अनुभव घ्या. चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.